परभणीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। येथे एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केली आहे। घटनेचा तपास करताच पुढे जे समोर आलं त्यानं परभणी हादरली आहे। पुढे बातमी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या VP व्हायरल न्यूज मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मिळालेल्या माहितीनुसार खाजगी विद्यालयातील शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या मनसाजी तुडमे पत्नी व मुलगी या कुटुंबियांनी 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास गंगाखेड धारखेड परिसरातील रेल्वे रुळावर मालगाडी समोर शिक्षक मनसाजी सुभाषराव तुडमे यांच्यासह त्यांच्या पत्नी रंजना तुडमे आणि मुलगी अंजली तुडमे यांनी आत्महत्या केली होती। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती। मृताचे भाऊ शिवाजी तुडमे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, परंतु आत्महत्येचं गूढ कायम होतं। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप पिपरसे, पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात सपोनी सिद्धार्थ इंगळे यांनी सूक्ष्म तपास करत मृतांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता यावेळी मृत तरुणी सोबत लग्न करून द्या, नाहीतर मी तिच्या सोबतचे माझे व्हिडिओ व्हायरल करून तुमची बदनामी करेल असे म्हणत 27 नोव्हेंबर रोजी परभणी येथील शिवम नारायण राऊत याने मृत तरुणीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो व्हायरल केले होते। त्यामुळे तणावात व समाजात होत असलेली बदनामी व मानसिक त्रासापेक्षा जीव दिलेला बरा असे मसनाजी यांनी नातेवाईकांकडे सांगितले होते। यानंतर परिवाराने सामूहिक आत्महत्या केली। या प्रकरणात शिवाजी तुडमे यांच्या फिर्यादीवरून बुधवारी दिनांक 4 शिवम नारायण राऊत या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत गजाआड करण्यात आले आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, दीपक व्हावळे करत आहेत।